जिथे स्वच्छता तिथे देवता. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा कृतीतून संदेश. असं व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कसलाही गाजावाजा नाही, कोणतीही घोषणाबाजी नाही, फोटो सेशनचा देखावा नाही, तर सेल्फीचा मोह नाही. अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि एकाग्रतेने स्त्री सदस्यांनी श्रमदानातून सोलापुरातील अनेक ठिकाणे अगदी चकाचक बनवली. श्रमदानातून सार्वजनिक स्वच्छतेचा आणि सेवाभाव हाच खरा धर्म असल्याचा वस्तुपाठ त्यांनी दाखवून दिला. हात फिरे तेथे लक्ष्मी वसे या म्हणीचा प्रत्यय देत जिथे स्वच्छता तिथे देवता हा महाराष्ट्रभूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांचा संदेश स्त्री सदस्यांनी सामूहिक जबाबदारीतून दिला. जिथे स्वच्छता तिथे देवता हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार करत रेवदंडा येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवारी सोलापुरात व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही सकाळी 7 ते 10 या वेळेत सुमारे 2,500 स्त्री सदस्यांनी एकाच वेळी शहरातील विविध ठिकाणी श्रमदान करून परिसर अगदी चकाचक केले. तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त 1 मार्च रोजी हा उपक्रम आयोजित करण्यात आला. पद्मश्री तथा महाराष्ट्रभूषण डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर हे अभियान राबवण्यात आले असून सोलापुरातही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील शासकीय कार्यालये, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय परिसर तसेच विविध समाजाच्या स्मशानभूमीसह सुमारे 25 ठिकाणी स्वच्छता मोहीम पार पडली. अनेक वर्षापासून साचलेली अडगळ आणि कचरा काही तासात हटवून परिसर स्वच्छ व देखावा करण्यात आला. या मोहिमेत 63 वाहनांच्या माध्यमातून कचरा संकलित करण्यात आला. 35 ट्रॉली, 22 छोटा हत्ती, 4 टेम्पो, 7 डंपर आणि 3 ॲपे यांच्या सहाय्याने गोळा केलेली कचरा महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आला. सदस्यांनी स्वतःचे झाडू, फवाडे, टिकाव, टोपल्या यासारखी साधने आणली होती. हातमोजे व मास्क परिधान करून त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने स्वच्छता केली. कोणताही गाजावाजा न करता शांततेत आणि समर्पण भावाने पार पडलेला हा उपक्रम सोलापूरकरांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला. प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वीही शहरात स्वच्छता, वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत. कुंभारी येथील रे नगर परिसरात गेल्या 2 वर्षापासून सुमारे 3,000 वृक्षाचे संगोपन सुरू आहे. तसेच जिल्ह्यात जलपुनर्भरणाचे कार्यही हाती घेण्यात आले आहे. सेवा, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम घडवत प्रतिष्ठानने समाजासमोर आदर्श उभा केला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.